भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आणि विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर यांचे नातू भीमरावजी आंबेडकर आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी थोडी चर्चा करूया की 6 डिसेंबरचा दिवस आहे, जो काळा दिवस आहे, दुःखाचा दिवस आहे. त्यानिमित्तानं आपल्याशी 2 शब्द बोलतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 60वा महापरिनिर्वाण दिन आणि त्याला अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रातील, देशातील आणि परदेशातील लाखोच्या संख्येने लोक चैत्यभूमीमध्ये येतात. आणि हा येणारा जनसमुदाय हा 4 तारखेपासूनच मुंबईत दाखल झालेला असतो. आज आपण बघितलं तर भारतीय बौद्ध महासभेने त्यांचे कार्यकर्ते, समता सैनिक दल या संपूर्ण परिसराची, चैत्यभूमीची वगैरे व्यवस्था करत असते. आज आमच्याकडे जवळजवळ 1000 समता सैनिक दल आम्ही 2 दिवस डेप्यूट केलेले आहे. जेवढी व्यवस्था होईल तेवढी आम्ही संस्था करत असते. त्याचबरोबर महापालिका, पोलीस डिपार्टमेंट, राज्य सरकार यांची देखील मदत असते. शिवाजी पार्क मैदानावरती जे पारंपरिक पद्धतीने स्टॉलची उभारणी होत होती, ह्यावेळेस आम्ही त्यांना नवीन प्रस्ताव दिला होता मुंबई महानगरपालिकेला आणि कन्सर्न ऑफिसरांशी त्यांच्याशी आम्ही बोललो देखील होतो. परंतु वेळ कमी असल्यामुळे हा प्रस्ताव काही मान्य झाला नाही. परंतु याच्या नंतरच्या काळामध्ये ते आम्ही डिझाईन आणि तो नवीन प्रस्ताव महापालिकेला सबमिट केलेला आहे. आणि आता ती त्यांची जबाबदारी आहे तो कसा इम्प्लिमेंटेशन करावा, की ज्याच्या योगे एक चांगल्यापैकी चित्र लोक एकाच गेटमधून येण्यापेक्षा 4 गेटने येतील, लोकांचं डिस्ट्रीब्युशन होईल आणि बुक स्टॉल आणि इतर जे स्टॉल्स आहेत, जे गाण्याचे आहेत, कॅसेट विक्रीवाले आहेत, जेवणाचे स्टॉल आहेत, लोकांच्या राहण्याचा प्रश्न आहे, त्यांच्या स्वच्छतागृहाचा प्रश्न आहे, ते चांगल्यापैकी आम्ही बसवण्यात आलो होतो. पण मला वाटतं महापालिका कुठेतरी असमर्थ ठरलेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी ते काम हाती घेतलं नाही. तर आम्हाला सांगितलं की पुढच्या वर्षापासून आम्ही याच्यावरती विचार करू आणि हा इम्प्लिमेंटेशन करू. सर, अजून एक प्रश्न विचारायचा वाटतो की 2 दिवसापूर्वी आपण बघतोय की जाहिराती आपल्या येत आहेत की ज्या ठिकाणी आपल्या आंबेडकरांच्या भवनाचं काम सुरू होतं किंवा आता तुम्ही बघत असाल की जी इंदू मिल या ठिकाणी जे बाबासाहेबांचं स्मारक उभं होतं, जे करणार आहे ते हल्ली 2 दिवसापासून आपल्याला दिसतंय की या लोकांनी काम सुरू करण्यात आलं. तर त्या निमित्ताने काय सांगू शकाल का? इंदू मिलचं उद्घाटन माननीय भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केल्यानंतर त्याच्यानंतर पुढे काय मला वाटतं काय काम सरकलेलं दिसत नाही. या गोष्टीला वर्ष होऊन गेलेलं आहे. परंतु आता 2 दिवसापासून आजच्या देखील पेपरमध्ये आहे की जे इंदू मिलमध्ये ज्या मिलचं जुनं स्ट्रक्चर होतं ते पाडण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं दिसतंय. हे पेपरच्या बातम्यांवरून दिसतंय. कुठंतरी दिरंगाई होते. बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिनाला लाखो लोक येतात आणि त्यांना ते दाखवण्यासाठी आता आमचं काम सुरू झालेलं आहे. परंतु कुठेही सिरियसनेस मला दिसत नाही. टाइम बाउंड प्रोग्राम काही असा दिसत नाही. उद्या महापरिनिर्वाण दिन झाल्यानंतर
त्याचं सपाटीकरण होईल, तोडून टाकतील त्या जुन्या बिल्डिंगी, पण त्याच्यानंतर काय हा प्रश्न अनुत्तरित राहतो. सर, अजून एक प्रश्न विचारायचा वाटतो. हं. जे आंबेडकर भवन तोडलं त्याच्यावरती शासनाने अजूनपर्यंत कोणती कारवाई केली का? कोणते निर्णय घेतले का? हा, आंबेडकर भवन तोडल्यानंतर ज्या कारवाया झाल्या, कायदेशीर कारवाया, त्याच्यामध्ये त्यांना भेद मिळालेला आहे. परंतु आता ती मॅटर पुन्हा हायकोर्टामध्ये आलेली आहे. 2 दिवसापूर्वीच त्याची तारीख होती, परंतु कोर्टासमोर ती काही मॅटर आलेली नाही आणि पुन्हा ती मॅटर येईल. पण सरकारने ह्यांना काहीतरी गुन्हा व्हायला पाहिजे होता आणि त्यांच्यावरती चार्जशीट दाखल करायला पाहिजे होती. परंतु 3 महिन्याचा काळ होऊन देखील आज चार्जशीट त्यांच्यावरती दाखल झालेली नाही. रत्नाकर गायकवाड जे यांच्यामध्ये यांचे सल्लागार होते, इथे ट्रस्टी होते, त्यांनी स्वतः ऍडमिट केलेलं आहे की आंबेडकर भवन पाडण्यामध्ये माझा हात आहे आणि माझं सगळं योगदान आहे. म्हणजे गुन्हा कबूल करून देखील ते आज फिरतायत. त्यांच्यावरती देखील भोईवाडा कोर्टामध्ये गुन्हा दाखल झालेला नाही. आम्ही जी मागणी केली होती त्यांनी रिझाईन द्यावं, त्यांना हकलून द्यावं प्रशासनातून, ते सरकारने काही केलेलं नाही. सरकार कुठेतरी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे असा आमचा आरोप आहे. सर, एक शेवटचा प्रश्न विचारू इच्छितो की 6 डिसेंबर या ठिकाणी चैत्यभूमीला, दादरला जे लाखो अनुयायी येतात, तर त्यांच्यासाठी शेवटचा संदेश काय द्याल? हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 60वा महापरिनिर्वाण दिन आहे आणि मी स्वतः हे बघतोय की जसे जसे महापरिनिर्वाण दिन हे पुढे सरकत आहेत, तसे तसे बाबासाहेबांचे विचार इतर समाजात, विशेषतः आंबेडकरी समाज सोडून ओबीसी आहे, व्हीजेएनटी आहे, एनटी आहे, अशा लोकांना, त्याच्या पलीकडे जाऊन जे जनरल कॅटेगरीतले लोक आहेत, जनरल समाजाचे लोक आहेत, त्यांना देखील आज कळतंय की बाबासाहेबांनी आमच्यासाठी बरंचसं केलेलं आहे, देशासाठी केलेलं आहे. एक कृतज्ञतेची भावना ह्या काही अलीकडच्या काळामध्ये मला दिसून येते. जनतेला एकच संदेश आहे की बाबासाहेबांनी दिलेला जो मार्ग आहे त्याच्यावरनं जाणं तीच आपली प्रगती आणि तीच आपली प्रगती आणि वैभवाचे दिवस त्याच्यानेच आपल्याला प्राप्त होऊ शकतो. धन्यवाद सर. हे होते भीमरावजी आंबेडकर. सहयोगी सय्यद आसम सोबत अमोल जगधनी, महाराष्ट्र वाईज, मुंबई, दादर.